वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक अंमलदार नेमलेत। दररोज वाहतूक पोलिसांना ड्युटी देण्यात आली आहे। त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणीच असणं बंधनकारक आहे, असं पोलीस उपायुक्त वृष्टी जैन यांनी सांगितलंय। सोलापूर शहराच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी 18 ठिकाणं आहेत। या ठिकाणी कोणत्या वेळी व कोणत्या दिवशी सर्वाधिक अपघात झाले, त्याची नेमकी कारणं काय आहेत याचा अभ्यास सुरू आहे। त्यानुसार त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जाणार आहेत, जेणेकरून अपघातात कोणालाही जीव गमवावा लागणार नाही। या संदर्भात IIT मद्रास येथील टीमकडून प्रशिक्षण आयोजित केल्याचंही वृष्टी जैन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। मागील वर्षी जून महिन्यात 9 गंभीर अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता। मात्र यंदा अपघातात व अपघाती मृत्यू 4 कमी झाली आहेत। बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी आता स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवणार आहोत। त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागितल्याचंही त्या म्हणाल्यात। मागील वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये अपघात कमी झाले, मात्र अपघातात कोणालाही जीव गमवावा लागू नये यासाठी आम्ही IIT मद्रास येथील टीमच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्ग आयोजित केलाय। शहरातील 18 अपघात प्रवण ठिकाणांची पाहणी करून त्या ठिकाणी ठोस उपाययोजना केल्या जातील। आमच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आम्ही हेल्मेट बंधनकारक केलं असून अन्य दुचाकी स्वारांनी देखील स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा, त्यासाठी आम्ही प्रबोधन करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त वृष्टी जैन यांनी दिली आहे। सध्या शहरांमधून रिक्षांमधून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक प्रवासी वाहतूक होतीये। प्रत्येक रिक्षा चालकांसाठी ड्रेस कोड बंधनकारक असल्याचं सांगितलं आहे। काही ठिकाणी रिक्षा स्टँडसाठी जागा अपुरी पडते, त्या ठिकाणी जागा वाढवून देण्यासंदर्भात पालिकेकडे पत्रव्यवहार केल्याचंही त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।